ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत भगवान शिव आणि माता सती यांच्या दिव्य प्रेमाची, त्यागाची आणि दक्ष यज्ञाच्या हृदयद्रावक प्रसंगाची शिवपुराणात वर्णिलेली पुराणा आधारित सत्यकथा. कथेचं नाव आहे दक्ष यज्ञ, सतीच्या प्रेमाचा अंतिम त्याग. सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाचा तेजस्वी पुत्र होता राजा दक्ष प्रजापती. त्याची कन्या होती सती, भक्ती, सौंदर्य आणि पवित्रतेची मूर्ती. लहानपणापासूनच तिच्या हृदयात एकच नाव वसले होते, ते म्हणजे महादेव. राजा दक्षाला मात्र शिव अजिबात आवडत नव्हते. तो म्हणायचा, भस्मधारी स्मशानवासी योगी माझ्या कन्येला योग्य नाही. पण सतीने मनाशी ठरवलं, माझे पती फक्त भगवान शिवच असतील. तिने कठोर तपश्चर्या केली. अनेक वर्षे उपवास, ध्यान आणि ओम नमः शिवायचा अखंड जप केला. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि म्हणाले, देवी वर माग. सती म्हणाली, प्रभू मला तुमच्या अर्धांगिनी होण्याचं सौभाग्य द्या. महादेवाने तथास्तु म्हटलं आणि देवांच्या साक्षीने शिवसतीचा दिव्य विवाह झाला. काही काळानंतर दक्षाने एक भव्य यज्ञ आयोजित केला. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, ऋषी, देवता सर्वांना निमंत्रण दिलं, पण जाणीवपूर्वक भगवान शिवांना निमंत्रण दिलं नाही. एक दिवस सतीने आकाशात देवांची विमानं पाहिली आणि ती म्हणाली, स्वामी सर्वजण कुठे जात आहेत? शिव शांतपणे म्हणाले, दक्षाचा यज्ञ आहे पण आपल्याला निमंत्रण नाही. सती म्हणाली, पितेच्या घरी जाण्यासाठी निमंत्रण लागत नाही, मला आईला भेटायचं आहे. महादेवांनी प्रेमाने समजावलं, देवी जिथे सन्मान नसतो तिथे जाणं वेदना देतं. तरीही सती नंदी आणि शिवगणांसह यज्ञभूमीकडे निघाली. यज्ञभूमीत गेल्यावर आईने प्रेमाने मिठी मारली, पण दक्षाने शिवाचा अपमान केला. तो गर्वाने म्हणाला, तो भस्मधारी योगी देवांमध्ये बसण्याच्या योग्यतेचा नाही. हे ऐकताच सतीच्या डोळ्यातून अश्रू आले. ती संपूर्ण सभेसमोर उभी राहिली. आज तुम्ही माझ्या पतीचा नाही तर स्वयं विश्वनाथाचा अपमान केला आहे. अशा देहात राहणं मला मान्य नाही. तिने डोळे मिटले, महादेवांचं स्मरण केलं आणि योगाग्नीने स्वतःचा देह त्यागला. संपूर्ण यज्ञभूमी स्तब्ध झाली. नंदी कैलासावर धावत पोचला आणि सतीच्या देहत्यागाची बातमी सांगितली. महादेवांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्या दुःखातून प्रचंड रुद्रक्रोध प्रकट झाला. त्यांनी आपल्या जटेतून एक केस पृथ्वीवर आपटला आणि तेजातून वीरभद्र प्रकट झाला आणि देवीच्या रौद्र शक्तीतून महाकाली प्रकट झाली. महादेवांनी आदेश दिला, जा दक्षाचा अहंकार नष्ट करा. वीरभद्र आणि महाकाली यज्ञभूमीत पोहोचले. आकाश काळवंडलं, यज्ञ मंडप हादरला. वीरभद्राने दक्षाला पकडलं आणि त्याचं मस्तक छाटलं. महाकालीने यज्ञ उद्ध्वस्त केला. देव घाबरले, ऋषी स्तब्ध झाले. दक्षांचा अहंकार त्या क्षणी संपला. देव, ब्रह्मा आणि विष्णूंनी महादेवांची प्रार्थना केली. भगवान शिव स्वतः यज्ञभूमीत आले. त्यांनी राग शांत केला आणि म्हणाले, अहंकाराचा नाश झाला, आता धर्म वाचला पाहिजे. महादेवांनी एका बोकडाचं मस्तक दक्षाच्या धडावर जोडून त्याला पुन्हा जीवनदान दिलं. दक्ष नम्र होऊन शिवांच्या चरणी पडला आणि म्हणाला, प्रभू मला क्षमा करा. महादेवांनी त्याला क्षमा केली. महादेवांनी सतीचा देह आपल्या हातात उचलला. त्यांच्या दुःखाने संपूर्ण सृष्टी व्याकुळ झाली. ते सतीचा देह घेऊन विश्वभर फिरू लागले. सृष्टीचं संतुलन राखण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे तुकडे केले. ज्या ज्या ठिकाणी ते अवयव पडले ती स्थाने आज 51 शक्तिपीठे म्हणून पूजली जातात. दक्ष यज्ञाची कथा आपल्याला 3 अमूल्य गोष्टी शिकवते.
प्रेमाला अहंकार नको, सन्मान हवा. सतीने आपल्या पतीच्या सन्मानासाठी स्वतःचाही त्याग केला. अहंकाराचा शेवट नेहमी विनाशात होतो. राजा दक्षाचा गर्व त्याच्या पतनाचं कारण ठरला. क्षमा हीच महादेवांची सर्वात मोठी शक्ती आहे. दक्षाने अपराध केला तरी शिवांनी त्याला बोकडाचं मस्तक लावून जीवनदान दिलं. मित्रांनो, ही होती शिवपुराणात वर्णिलेली दक्ष यज्ञ, सतीच्या प्रेमाचा अंतिम त्याग ही दिव्य कथा. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शिवभक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच श्रावण विशेष कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.